भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला भात पीक हा आता हिरावला गेलेला आहे। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतात उभा असलेला भात पीक हा अक्षरशः झोपलेला आहे। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील या गावात आहोत। आपण बघू शकता अवकाळी पावसामुळे हा भात पीक अक्षरशः शेतामध्ये झोपलेला आहे। साधारणतः 2 ते 3 दिवसात हा भात पीक कापला जाणार होता, मात्र अशा पद्धतीनं झोपल्यामुळे मोठा नुकसान या शेतकऱ्यांच्या होताना दिसत आहे। त्याच भीतीने आता शेतकरी मळणीच्या कामाला लागलेले आहेत। आपण बघू शकता शेतकऱ्यांनी आहे त्या स्थितीतील धान हा मळणी करायला सुरुवात केलेली आहे आणि हातात येईल तसा पीक आता हे शेतकरी घेण्याचा प्रयत्न करीत आहे। भरलेला होता आणि या धानामध्ये अर्धा लोंबा भरलेला आहे आणि अर्धा लोंबा आता ह्या भराच्या तयारीमध्ये होते। आपण आता हा पाऊस झाल्यामुळे हा वादळी पाऊस झाल्यामुळे धान पूर्ण झोपला आहे आणि पावसात याच्या पांढऱ्या लोंबा आता हे होण्यास चालू झालेला आहे। तरी पण मी शासनाला एवढीच विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनाकडून आशा करतो। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि आता आधीच या शेतकऱ्यांच्या खरीपातील धान हा लिमिट नसल्यामुळे धान खरेदी केंद्रावर पडलेला आहे आणि त्यातच आता या उन्हाळी धान पीक हा मोठा नुकसान शेतकऱ्यांच्या दिसून येत आहे। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।